माझ्यावर झालेल्या अत्याचारांचं स्टेटमेंट मीच देऊ शकते. मला घरी बसून काय कळलं माझ्यावर काय अत्याचार झाले ते? काम नसतानाही ज्याची आठवण येते ना तो खरा मित्र. जो कोण या प्रकरणाचा सूत्रधार आहे त्याला 1 महिन्याच्या आत मी तुमच्या समोर आणून हजर करेन. आमच्या घरच्या कॉफीचा वावड ना किल्लेदारांना आहे. तू थोडीच किल्लेदार आहेस. हे बघ, मी तुला ऍड्रेस SMS करतोय, लगेच ये इकडे. दुपट्टा उड़ गया तेरे हवा से. मोराजकर साहेब इथं कशी आहे तब्येत तुमची? बरी आहे ना? मस्त ठणठणीत वाटतो की नाही? एकदम पहिल्यासारखा वाटतोय ना? पण तुम्ही कसे आहात परशू शेठ? मी ऐकलं तुम्हाला गोळी लागली होती म्हणे. हा म्हणजे आता गोळ्या झाल्याला काय घाबरत नाही मी तुम्हाला सांगतो साहेब, लहानपणापासून माझी लय इच्छा होती हो. म्हणजे मिलिटरीमध्ये जावं, सैनिक व्हावं. मिलिटरीमध्ये गेलो असतो की नाही आतापर्यंत निदान 4-5 वेळा तरी परमवीर चक्र भेटलं असतं बघा. आता ती काही इच्छा पुरी झाली नाही. आता गोळी लागली छातीवर, छातीची गोळी दंडावर, छातीची ताण दंडावर बागली म्हणायची. परशू शेठ, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. जरा बसा ना आमच्या जवळ सुद्धा इकडे. आम्हाला खूप कौतुक करावंसं वाटतंय तुमचं. नाही ते बरोबर आहे. मला जायचंय तिकडे देवळात. जगन्नाथ महाराजांचं भारूड लावलंय, ऐकायला जायचंय. हा का तुम्ही? नाही, तुम्ही नाही जाऊ शकत. काय मला तुमच्याशी जरा महत्वाच्या विषयावर बोलायचंच आहे. साहेब आता एकनाथ महाराजांच्या भारुडापेक्षा तुमचं बोलणं महत्वाचं आहे का? नाही आहे ते. मी जातो एकनाथ महाराजांच्या भारुडाला आणि मग हवं तर भारूड संपलं की नाही की लागोलाग तुमच्या पोलीस स्टेशनामध्ये येतो. मग भारुडावर बोलू आणि तुम्ही काय म्हणताय त्या विषयावर बोलू. भारुडावर बोलायला मला खूप आवडतं. परशू शेठ, भारूड हा माझा आवडता विषय आहे. आणि त्यात एकनाथ महाराजांचं भारूड माहिती आहे ना? विंचू चावला पाठ होता माझं एकेकाळी, मुखोद्गत. बरेच दिवस झाले मला तसे काही चावरे विंचू पकडायचेत आणि त्यांच्या ना नांग्या तोडायच्यात. एकनाथ महाराज सांगून गेलेत, मनुष्य इंगळी अति दारुण, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने. मज म्हणजे एकनाथ महाराज. मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ती जी मनुष्य इंगळी आहे ना, बरेच दिवस झाले मी शोधतोय. शोधा 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 तुम्ही. मी पण तुम्हाला मदत करेन हवं तर. पण आता येतो मी. हा परशू शेठ, तुम्ही कुठेही जाऊ शकत नाही. तुमच्या खोलीत चला, मला तुमच्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बोला अहिल्याबाई. आता बातमी छापण्यासाठी तुम्ही मुहूर्त शोधताय का? मग मलाही सांगा ना, कोणत्या मुहूर्तावर बातमी छापणार आहात? काय अहिल्याबाई, आम्ही ती बातमी छापू शकत नाही. तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय ना का अजूनही झोपेत आहात? चिमटा तुम्ही काढून पहा अहिल्याबाई, कारण दिवसा उजेडी स्वप्न बघायची सवय तुम्हाला आहे. पण तुम्ही बातमी का छापणार नाही? आमच्या मॅडमचा तसा आदेश आहे, आम्ही काही करू शकत नाही. अजून बाजारात बरीच वर्तमानपत्र आहेत म्हटलं. जाऊन तर बघा तिकडं. आम्ही बातमी छापणार नाही आणि आम्ही कोणाला छापून पण देणार नाही. तुमच्या बाईंचं डोकं फिरलं नाहीये ना? अहिल्याबाई, तुम्ही आता फोनवर आहात म्हणून
नाहीतर मग डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलंस ना? कंपल्सरी आराम हं? कामं बंद, धावपळ बंद, कळतंय ना? हो पण मग कामं कोण करणार? एक काम कर ना, कामं करण्यासाठी कुणाला तरी घेऊन ये. कशाला कोणीतरी पाहिजे तुला? मी आहे, जना काका आहे. हे मी तुमच्याबद्दल नाही म्हणत आहे, सुनबाई बद्दल बोलतेय. बघ, सुनबाई आली ना की मी फक्त आणि फक्त आराम करणार. येस. मामा, मी काय म्हणतोय, तुझ्या बिट्टूसाठी तू एखादी मुलगी पसंत केलीस? पण बिट्टूने नक्कीच केली असेल. आहे का? मला कुठे या असल्या कामांसाठी वेळ आहे? नाही ना. अच्छा अच्छा, मग आज जी येणार आहे ती कोण आहे? ती आली ना की भेट तिला. बघ तर तुझ्या मुलाची चॉईस कशी येते. मग मला सांग, ती तुझी सून बनू शकते का नाही ते? अच्छा अच्छा, म्हणजे तुमचं सगळं ठरलंय तर. छे का मामा, अजून नीट ओळख सुद्धा झाली नाहीये. तू ना डायरेक्ट लग्नापर्यंत जाऊन पोचलीस. ठीक आहे ना, मग आज येते ना ती, तिच्याशी बोल, सगळं ठरव. मी तर म्हणते तिला सांग तिच्या घरच्यांना घेऊनच ये. तिच्या घरच्यांचं मला काय माहित नाही ग. ती अमृताकडे राहते ना. किल्लेदारांकडे? काय नाव आहे तिचं? अगं आर्यन बाबा, बाहेर कोणीतरी आलंय. त्यांना बसायला सांग, मी आलोच. नाही, खूप घाईत आहेत त्या आणि तुम्हालाच भेटायचं आहे असं म्हणाल्या त्या बाई. बाई किसना, ती माझी मैत्रीण आहे. बाई काय म्हणतोयस? तुझा मी आलोच. हा. वा परशुशेठ, वा. नाही म्हणजे तुमच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि आता मला जरा ते तुमच्या तोंडून ऐकायचंय. आता मी माझ्या तोंडून माझ्याबद्दल कसं काय बोलणार? हो, नाही ते बरोबरच आहे. आपणच आपली स्तुती कशी काय करायची. वय वय. नाही ठीक आहे, पण मग तुम्ही मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरं तरी द्याल? आणि मला खात्री आहे तुमच्यासारखा धार्मिक देवधर्म करणारा माणूस खोटं नाही बोलणारा. खात्री आहे मला. मला सांगा, त्या अमृताचा पत्ता तुम्हाला कसं काय कळला हो? म्हणजे कसा आणि काय आता माझी माणसं असतात हो. माझी माणसं आहेत ना, त्यांनी तो शोधून काढला. हा, होय. कोण माणसं आणि नावं काय आहेत त्यांची? नाही नाही, अशा अशा शूरवीर माणसांना भेटायला मला आवडेल. मला नक्की आवडेल. हो. म्हणजे आता माझी माणसं आहे ती, म्हणजे कसं आहे, कॉन्फिडेंटल आहे हो. कॉन्फिडन्स आहे, म्हणजे विश्वासातली आहेत ना ती. त्यांची नावं अशी फोडता येत नाहीत. नाही नाही, तसं असलं तरी मला त्यांची नावं द्या. काय आहे, पोलीस खात्यात अशा शूरवीर माणसांची खूप गरज आहे. त्यामुळे चला, त्यांची नावं मला पटापट सांगा. चला. मी खरं सांगतो आता, म्हणजे माझी नाही तो, राग्याची माणसं. राघोबा आंबुरे सावकार आहे आपल्या गावातला, रमावतीमधला. त्याचा तुमचा काय संबंध? हो, काय संबंध म्हणून काय विचारताय राव. लहानपणापासूनची दोस्ती आमची, एकत्रच वाढलो, खेळलो आणि माझी बरीच कामं करतोय तो. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की आजवर जे काम पोलीस डिपार्टमेंट करू शकलं नाही ते तुमच्या राघोबा आंबोरेनं केलं. अहो काय साहेब, आता राघोबाला ओळखत नाही तुम्ही? लई भारी माणूस आहे. होय, होय. म्हणजे या राघोबा आंबोरेच्या पदरी जवळजवळ सगळे सुपरमॅनच काम करतात, हो की नाही? तुमच्या म्हणण्याप्रमाणे. मला जरा पत्ता देता का या राघोबा आंबोरेचा? सावकार आहे तो रमावतीमधला. तुम्ही एक काम करा, रस्त्यावरच्या भिकाऱ्याला जरी विचारलं की नाही, तो पण दाखवेल त्याचं घर. होय, ठीक आहे. त्या इंदुलकर नामक किडनॅपरला तुम्ही तुमच्या पिस्तुलातनंच गोळ्या घातल्या ना? नाही, मी खाली हात गेलो होतो तिकडं, रिकाम्या हाताने. तर त्याच्याच इंदोलकरच्या पिस्तूलनं त्यालाच गोळ्या घातल्या. चला,
म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की जाताना तुमच्याकडे तुमचं पिस्तूल नव्हतं. नव्हतं नव्हतं खरंच नव्हतं. खरं तर या गोष्टीचं मला खूप आश्चर्य वाटतंय, पण तुम्ही म्हणताय तर नसेल कदाचित. हाय जानकी. हे काय कुठे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतलायस का? जानकी मी काय विचारतोय? हा हा काय अवतार केलायस तू? सांग ना. जानकी मम्मा तू 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 ओळखतेस हिला? मी सांगते. मी जानकी किल्लेदार. म्हणजे तू अमृताचीच कोणी? आई आहे मी तिची. जानकी नरसिंह किल्लेदार. जानकी तू जर खरंच नरसिंह किल्लेदारांची बायको आहेस तर मग इतके दिवस माझ्याशी खोटं का बोललीस? मी कधीच तुझ्याशी खोटं बोलले नाही आर्यन. आपली ओळख अमृताने करून दिली होती. म्हणजे अमृता माझ्याशी खोटं बोलली तर? नाही, ती खोटं नाही बोलली. मला कधी आई मानलंच नाहीये. आमच्यात मैत्रीचंच नातं आहे. हे बघ जानकी, तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये ना मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही दोघींनी मिळून मला मूर्खात काढलं जानकी. आर्यन माझ्यावर विश्वास ठेव. जानकी किल्लेदारांवर विश्वास ठेवण्याची आमच्यात पद्धत नाहीये जानकी. मम्मा प्लीज तू आज जा. मी बोलतो याच्याशी. आर्यन ही मम्मा हा माझा प्रश्न आहे. मम्मा तू मला सोडू दे प्लीज. हा प्रश्न तुझा नाहीये आर्यन. ही नरसिंहाची चाल असू शकते. त्यांना यातलं काहीही माहिती नाहीये. उलट अमृताला सुद्धा हा तुमचा मुलगा हे माहिती नव्हतं. तू इथे कशासाठी आलीस? मी बोलवले तिला इथे. नाही आर्यन, ही इथे आली म्हणजे हिचं नक्कीच काहीतरी काम असणार, नाही तर ही इथे आलीच नसती. होय, माझं काम आहे. आर्यन, मी तुला विनंती करायला आलीये. माझ्याबरोबर अमृताला भेटायला चल. तिला तुझी गरज आहे. जानकी किल्लेदार, पाहुण्या म्हणून आल्या आहात. पाहुणचार घ्या आणि निघा. मम्मा मम्मा तू आज जा. मला हिच्याशी थोडं बोलायचंय प्लीज. आर्यन ही मम्मा प्लीज प्लीज. वा शेठ,
ज्या वेळेला लवकर आठवण झाली म्हणायची आमची. हा अरे राग्या, जिथं कुठं असशील तिथनं ताबडतोब गायब हो. गायब हो म्हणजे? म्हणजे तू इन्स्पेक्टर आहे ना मोराजकर. हा, तू थडग्यातनं जागा झालाय आणि पहिल्यापेक्षा जास्त डेंजर झालाय. वा, तुमच्यापेक्षा बी डेंजर. अरे नरसळ्या, त्यांनी मला राईट लेफ्ट घेतला, इन्क्वायरी केली आहे माझी आणि बोलता बोलता तुझं नाव घेऊन बसलोय मी. माझं नाव घेतलं म्हणजे? तो मला विचारायला लागला इंडियाचा पत्ता तुम्हाला कसा सापडला. मग काय करू, नाईलाज झाला माझा. तुझं नाव सांगून टाकलं मी. म्हणलं राघोबाची माणसं आहेत, त्याने शोधून काढला. अहो, माझी माणसं म्हणजे काय सीआयडी वाटले का तुम्हाला? पत्ता शोधला म्हणे. मी बोलून बसलो रे बाबा तुझं नाव. आता कसं वाचायचं ते तुझं तू ठरव. आता मी कसा वाचणार? अहो शेठ, घरी येऊन जेमतेम 4 दिवस झाले होतो. आता तेवढ्यात तुम्ही सांगताय गायब व्हावं म्हणून? ये नरसाळ्या, इतका वेळ तुझं बोलणं कधी ऐकून घेतलंय का मी? आता ऐकून घेतोय ना, म्हणजे काहीतरी सिरियस आहे. लक्षात ठेव. फोन ठेव आणि गायब होतीत ना. थँक्यू वामनराव. खरं तर तुमच्यामुळे मी वाचलो. असं काय मोराजकर साहेब, अहो तुम्ही सुखरूप आहात हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही पुन्हा कामाला लागलात ही फार आनंदाची गोष्ट आहे. आता कशी आहे तुमची तब्येत? बरी आता. पण खरं तर आज मी इथे आहे तो वामनराव केवळ तुमच्यामुळे. त्या दिवशी तुम्ही मला ॲडमिट केलं नसतं तर आज मी कदाचित. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. प्लीज साहेब, असं म्हणू नका. अहो तुमचे उपकार आहेत आमच्यावर. तुम्ही आमच्यासाठी तुमचा जीव धोक्यात घातलात साहेब. मी जास्त वेळ घेणार नाही तुमचा. मला फक्त एवढंच सांगा की त्या दिवशी तुम्ही घरातून निघाल्यापासून ते मला ॲडमिट करेपर्यंत नेमक्या काय काय घटना घडल्या तेवढ्या मला विस्ताराने सांगाल? डेफिनेटली साहेब. थोडा आणखी ताण देऊन मला सांगा, त्या दिवशी जानकी वहिनींच्या पाठीमागून जंगलात जाताना तुम्ही कोणाला पाहिलं? नाही, नक्की नाही. जानकी एकटीच आत गेली, मागणं कोणीही गेलं नाही. एक शेवटचा प्रश्न. तुम्ही तिघही जेव्हा चेण्याच्या दिशेनं निघालात तेव्हा परशु शेठकडे पिस्तूल होतं? हो, तेव्हा परशुकडे त्याचं पिस्तूल होतं. म्हणजे ऐन वेळेला त्या किडनॅपरनी काही शहाणपणा करू नये म्हणून त्यांनी ते बरोबर घेतलं असावं. आणि अगदी खरं सांगायचं तर आम्हाला काही होऊ नये म्हणूनच तो आमच्या बरोबर आला होता. नाही, मी खाली हात गेलो होतो तिकडं रिकाम्या हाताने. मी येऊ का? तू आलीसच का जानकी? तुला जर मला हा धक्का द्यायचाच होता तर तू तो मला फोनवरही देऊ शकली असतीस. मी आता तुला अमृतासाठी भेटायला आले. एवढं खोटं बोलल्यानंतरही तुला अजूनही माझ्याशी काहीतरी बोलायचंय जानकी. मी तुझ्याशी काय खोटं बोलले? जानकी, सुरुवातीचं ठीक आहे, अमृता तुझ्याबरोबर होती म्हणून तुला काही सांगता आलं नाही. पण परवाचं काय? तू मला भेटायला आलीस तेव्हा तर तू खरं काय ते मला सांगू शकत होतीस ना. मला वाटलं तुला जर तेव्हाच खरं कळलं असतं तर तू रागवून घरी नसता आला. अमृता आत्ता जेवढी बोलतीये ना तेवढी सुद्धा ती बोलली नसती. तुमच्या दोघींच्या वागण्याचं हे एक्सप्लेनेशन आहे? आर्यन, आमची चूक झाली. हवं तर मी माफी मागते तुझ्या पाशी, पण तू आत्ता माझ्या बरोबर अमृताला भेटायला चल.
इतकं सगळं होऊनही मी अजूनही त्या घरात येईन असं तुला वाटतंय जानकी? मला जेवढा तुमच्या खोटारडेपणाचा राग आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त राग मला त्या खुनी नरसिंहाचा आहे. आर्यन, जसा तुला तुझ्या आईबद्दल बोललेलं आवडत नाही, तसंच माझ्या नवऱ्याबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. मिसेस किल्लेदार, तुम्ही येऊ शकता. मला जेवढा तुमच्या खोटारडेपणाचा राग आहे ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त राग मला त्या खुनी नरसिंहाचा आहे.